थोडा परखड बोलतो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा ह्या ठिकाणी आहेत, राणा जगजित सिंग आहेत। ह्या ठिकाणी प्रचार हा जानेवारीमध्ये सुरू झालेला आहे महायुतीचा। धनंजय सावंत ह्या ठिकाणी 26 जानेवारीला आपल्या ह्या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असेना महायुतीचा, त्या ठिकाणी 26 जानेवारीपासून प्रचार आम्ही ह्या ठिकाणी चालू केलेला होता। हा मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे, कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे। तो बाणा कधीही सोडणार नाही, हा मतदार आहे। तरी सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे अजितदादा ह्या 3 नेत्यांनी बसून निर्णय घेतला की ह्या वेळेस हा मतदारसंघ महायुतीतच पण हा घड्याळाला सोडायचा। आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे, ज्या ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्या वेळेस समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हा नंतरचा भाग आहे। पण त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही, आज या ठिकाणी सांगतोय। हे लक्षात असलं पाहिजे, कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा, या ठिकाणी 8 वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे, 1 वेळा राष्ट्रवादीने, 1 वेळा या ठिकाणी काँग्रेस झालेला आहे। हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती अन्याय। पण या ठिकाणी अब की बार 400 पार, आज विश्वनेता नरेंद्र भाई यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे, घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चनाताईला ह्या ठिकाणी लीड द्यायचा, एवढं तुम्हाला आव्हान करतो। आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल, एवढंच आश्वासन देतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सर्व या उपस्थितांना मार्गदर्शन करावं। बस